श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. आज 27 मार्च 2024. आज आहे संत तुकाराम बीज. संत तुकाराम बीज म्हणजे काय, त्याचे काय महत्त्व आहे हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. संत तुकाराम हे विचारवंत, समाजसेवक आणि कवीसुद्धा होते. संत तुकाराम महाराजांना जगद्गुरू म्हणून ओळखले जाते. तुकाराम महाराजांचे अभंग आजही लोकप्रिय आहेत. पण संत तुकाराम बीज म्हणजे काय आणि हे तुम्हाला माहीत आहे का, जाणून घेऊया या संदर्भात अधिक माहिती. तर महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या संतांपैकी एक संत म्हणजे तुकाराम महाराज होय. संत तुकाराम महाराज यांच्या अभंगामधून आपल्याला प्रेरणा मिळते. तुकाराम महाराज यांचे अभंग आजही लोकप्रिय आहेत. संत तुकाराम काळाच्या पुढचा विचार मांडणारे सत्यशोधक विचारांचे संत होते. त्यांच्या अभंगांना व्यावहारिकतेची जोड होती. त्यांनी सामान्य माणसाच्या जगण्यातील विचार साहित्यात मांडले. संत तुकाराम हे एक वारकरी संत होते. संत तुकाराम यांचा जन्म देहू गावात झाला. संत तुकाराम यांना जगद्गुरू म्हणून ओळखले जाते. पण तुकाराम बीज म्हणजे काय हे नक्की जाणून घेऊयात. तर तुकाराम बीज म्हणजे संत तुकारामांच्या जन्मवर्षाबाबत अनेक मतांतरे आहेत. संत तुकाराम महाराज यांचा जन्म देहू गावात वसंत पंचमीला माघ शुद्ध पंचमीला झाला. तर फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे सदेह वैकुंठ गमन झाले असे मानले जाते. म्हणजेच संत तुकाराम यांना देव सदेह वैकुंठी घेऊन गेल्याची मान्यता आहे. या दिवसालाच तुकाराम बीज म्हणून संबोधले जातं. फाल्गुन वद्य द्वितीयेच्या दिवशी संत तुकाराम महाराज यांनी सदेह वैकुंठ गमन केले. मात्र संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठात गेले की नाही याबाबत काहींची वेगळी मते देखील आहेत. संत साहित्याचे अभ्यासक यांच्या मते संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमन किंवा इतर बाबतीत कोणतेही ठोस पुरावे नसल्याचे बोललं जातं. तसेच तुकाराम महाराजांच्या नांदुरकी वृक्षाचे महत्त्व देखील जाणून घेऊया. संत तुकाराम महाराज यांचे देहू या आपल्या जन्मगावातच वैकुंठ गमन केले. त्या परिसरात एक मंदिर आहे. याच मंदिराच्या शेजारी एक नांदुरकी वृक्ष आहे. असं म्हटलं जातं की तुकाराम महाराज यांनी आपला देह ठेवण्यासाठी पांडुरंगाचे नामस्मरण केले. हे नामस्मरण त्यांनी नांदुरकी वृक्षाच्या छायेखाली केले. तुकाराम महाराजांचे वैकुंठ गमन हे ग्रामस्थांच्या समोर झाले आणि तेव्हापासून ग्रामस्थ या नांदुरकी वृक्षासमोर नतमस्तक होतात. इतकेच नाही तर तुकाराम बीजेच्या दिवशी हा नांदुरकी वृक्ष हलतो अशी अनेकांची मान्यता सुद्धा आहे. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.